तुम्हाला एक अशी आयडिया देईन ज्याच्यामुळे तुमचं करंट जे काही व्याज तुम्ही भरताय होम लोनवर ते 50% वर येईल। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। नमस्कार, बरोबर 7 दिवस झालेत, एक आठवडा झालाय मला इकडे युरोपला येऊन, आणि एक गोष्ट मला इथे आल्यावर कळली की इथलं रिअल इस्टेट मार्केट हे सध्या डाऊन आहे। आणि त्याचं कारण असं आहे की इथे इंटरेस्ट रेट जे आहेत हाऊसिंग लोनचे ते खूप वाढलेत। आता वाढलेत म्हणजे किती झालेत तर सध्या 5-5.5% घरामध्ये इंटरेस्ट रेट आहे, जे अकॉर्डिंग टू नॉर्वेजियन्स खूप हाय आहे। कारण कोविड किंवा त्याच्या जवळपासच्या काळात आसपासून 2-2.5 वर्षापूर्वी हाच इंटरेस्ट रेट 2.5% होता। म्हणजे यू कॅन इमॅजिन की नॉर्वेजियन माणसाला घर घ्यायचं असेल तर फक्त 2.5% व्याज बसतं, आणि आता त्याला महाग वाटतंय, त्यामुळे आता कोणी घर घेत नाहीये। सेकंड हँड घराची तर अजूनच हालत खराब आहे, आणि आपण इंडियन लोक हसत हसत 8.5-9% व्याज देत असतो। याचाच अर्थ असा की ज्या इकॉनॉमीत व्याजदर जास्त आहेत त्या इकॉनॉमीमध्ये रिटर्न्स पण जास्त असतात, हे आपण विसरायला नको। नॉर्वेजियन इकॉनॉमीमध्ये रिटर्न्स खूप कमी आहेत, त्यामुळे इथे व्याजही कमी आहेत। तर तुम्ही जर इंडियामध्ये होम लोन घेतला असेल आणि तुम्हालाही तुमच्या होम लोनचा व्याज जर कमी करायचा असेल, अगदी 50% कमी करायचा असेल, तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तिथे संपर्क साधा, आणि मी तुम्हाला एक अशी आयडिया देईन ज्याच्यामुळे तुमचं करंट जे काही व्याज तुम्ही भरताय होम लोनवर ते 50% वर येईल। बाय बाय।